Just tell me what is the last example. कालचा शेवटचा example काय ना पुढे जाता येईल आपल्याला. Yes, anybody have problem? है किसी के पास एक वाला? कल का आखिरी क्वेश्चन आए कोणाकडे? कालचा लास्ट प्रॉब्लेम सांगा ना. कालचा शेवटचा क्वेश्चन काय होता? आहे का सगळे झोपले का मोबाईल घेऊन? Tell me the last problem आहे काय झोपले का मोबाईल घेऊन? समझ हे होता का बघा. Limit extend to pi by 2 a raised to cot x minus a raised to cos x cot x minus cos x. आवाज येते का तुम्हाला माझी? आवाज येते का? हॅलो. हो सर. हा होता का शेवटचा क्वेश्चन? ठीक आहे मग हो सर तेच होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन है लिमिट एक्सटेंड टू 2. Limit extend to 2. Question something like to be 2 raised to x plus 2 raised to 3 minus x minus 6 divided by 2 raised to minus x by 2 then minus 2 raised to 1 minus x is equal to. Options are first option 8, second option 4, third option 2, so last option is 1 is there. है ना? 2 raised to x plus 2 raised to 3 minus x, then minus 6, but 2 raised to minus x by 2, and then 2 raised to 1 minus 6 is equal to. देखो अब इसका लिमिट क्या है? If you apply the limit direct limit extend to 2, तो ये हो गया 2 raised to 2. यहाँ पे सॉल्व करते हैं रेजोल्यूशन 4 डायरेक्ट लिमिट अप्लाई करने से 3 में से 2 गया 1, मतलब ये होगा 2 और ये माइनस का 6 नीचे 2 raised to minus 1 by 2 ना minus 2 मतलब 2 raised to minus 1 माइनस 1 में से 2 गया अगेन ये 2 raised to minus 1 इज देयर. तो ये आंसर कितना आ गया? 4 और 2 से 0. न्यूमरेटर कितना आ गया? 0. डिनोमिनेटर में क्या? 2 raised to minus 1 मतलब कितना? इट इज नथिंग बट 1 by 2. 2 raised to minus nothing but 1 by 2. 1 by 2 to 1 by 2 is 0. So we got the answer 0 by 0. कौन सा फॉर्म में आया? 0 by 0. If you apply the direct limit to that one, तो डायरेक्ट लिमिट अगर से 0 by 0 आया तो अपने पास एक मेथड है, क्या नाम है उसका? L dash hospital. You apply L dash hospital, तो what is the answer here? It gives us limit extend to 2. बोलो इसका फॉर्मूला. एक्सपोनेंशियल फंक्शन के लिए बोलो. एक्सपोनेंशियल फंक्शन एज इट इज बेस का log 2 है ना, बेस का log 2 प्लस ये कौन सा फंक्शन है? अगेन इट इज एक्सपोनेंशियल फंक्शन. दो कांस्टेंट है 3 माइनस x क्या है? फंक्शन है. तो एक्सपोनेंशियल फंक्शन रिलेटेड बोलो. एक्सपोनेंशियल फंक्शन एज इट इज बेस का log मतलब log 2 और पावर में 3 माइनस x है तो 3 का रेटू 0 x का रेटू कितना? -1 एंड नाउ -6 प्योरली कांस्टेंट उसका रेटू कितना आ गया? 0 डिवाइड बाय ये तुम्हारा 2 का पावर माइनस x by 2 अगेन एक्सपोनेंशियल फंक्शन. तो एक्सपोनेंशियल फंक्शन एज इट इज बेस का log 2 और पावर में माइनस x by 2 का डेरिवेटिव माइनस x by 2 का डेरिवेटिव कितना? -1/2. डिफरेंशिएशन सगळ्यांना येतो म्हणून मी लिमिट फुल केलेले. एक्सपोनेंशियल फंक्शन एज इट इज बेस का log 2 पावर में माइनस x by 2 का डेरिवेटिव -1/2 राइट है माइनस आप पुन्हा एक्सपोनेंशियल फंक्शन एज इट इज बेस का log 2 पावर में 1 का डेरिवेटिव 0 माइनस x का डेरिवेटिव -1 बस ये सॉल्व है. सॉल्व है बस सॉल्व है. इट गिव्स अस समथिंग लाइक टू बी लिमिट अप्लाई करो तो कितना मिलेगा तुमको इसमें से? सब में से log 2 कैंसिल होता है. देखो log 2 कॉमन log 2 कॉमन सगळे में log 2 काय होगा? कैंसिल होगा है ना. देखो यहाँ से ऐसा ये log 2 कॉमन निकलेगा कैंसिल होगा. ये log 2 इसमें से कॉमन निकलेगा अब कैंसिल होगा. इसे अपन डायरेक्ट कर देंगे. इसको अप्लाई द डायरेक्ट लिमिट extend to 2 raised to 2 4 plus 2 raised to 3 minus 2 मतलब कितना? 2. ठीक है 3 minus 2 2 और ये माइनस प्लस माइनस इज देयर है ना. ये प्लस माइनस इज देयर
divided by, again apply the limit, extend to apply करो तो कितना मिलेगा -2/2 is nothing but -1, 2 raised to -1, 2 raised to -1, मतलब लिखोगे 1/2, 1 ये 1/2 ये -1/2, -1/4. Again this minus minus become plus. Now apply the limit. 2 raised to 1 minus 2 -1/2 means again here 1/2 है. ऐसा में कैसे जरा अंदर आकर क्या नाम है देखो, ये स्टेप देखो नीचे के डिनोमिनेटर की लिमिट कैसे अप्लाई करें. 2 का पावर -2/2 मतलब -1, तो ये होगा 2 का पावर -1 मतलब ये होगा 1/2. ये 1/2 और ये -1/2, ये कितना हो गया -1/4. और यहाँ पर 1 में से 2 गया -1, 2 का पावर -1 मतलब 1/2, ये होगा -1/2, है ना, बराबर है. देखो 2 का पावर 1 -2 मतलब -1/2 और ये माइनस और ये माइनस, इस माइनस माइनस बिकम प्लस. तो सॉल्व दिस. 4 में से 2 गया 2, ठीक है, इसको सॉल्व करो. ये कितना आ गया -2 + 4, -2 + 4 मतलब 2/8, है ना. -2 + 4, 4 में से 2 गया 2, 2/8, तो 2/8, तो आंसर कितना है बोलो. व्हाट इज योर आंसर हियर? 2/8. कितना है आंसर बोलो. व्हाट इज योर आंसर? 8421. व्हाट इज योर आंसर? 2/8. टेल मी योर आंसर हियर. कितनी? ऑप्शन ए 8. पक्का? सो ऑप्शन नंबर 8. 2/8 मध्ये आधी 8 आहे, 8 पुढे जाणार, न्यूमरेटर जाणार की डिनोमिनेटर जाणार, इट गोज टू द न्यूमरेटर. 8/2/2, 2 gets cancel, you got the answer here. I hope you got that one. Very simple one. प्रत्येकाला लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे. हे जर समजलं असेल तर आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. व्हेरी सिंपल क्वेश्चन इज देयर. नाउ वी प्रोसीड टू द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दॅट वन. ओके, हे आराम से ना 2/2 ला कसं सॉल्व करता येईल त्या मी राईट दिस पण आहे. बघा जरा, याला आपल्याला लिहिता येईल 2/2 म्हणजे ऍक्च्युअल हा 2/1 आहे आणि हे 8/, हा 2/8 चा उलटा होऊन किती झाला 8/2. तर हा 2 गेट्स कॅन्सल, हे किती झाला 8/1 म्हणजे किती 8. लक्षात द्यायला समजलं नाही त्याला मी समजून सांगितलं की 2/2 मध्ये हे ऍक्च्युअल 2/8 याला आहे, किंवा 1/4 करा आणि 4 ला डायरेक्ट वरून पाठवून द्या. त्याची मग अगेन हे इज देयर. असा करता येईल किंवा डायरेक्ट असा करा. 2 ऍक्च्युअल किती आहे 1/4. 1/4 म्हणजे हे वरी गेले किती 4 2 किती 8. आता आपण करता येईल कारण उगा लांब मुलांसारखे त्याचे 10% होणार. चला मग नेक्स्ट क्वेश्चन करतो. समजलं सगळ्यांना? हा महत्वाचा क्वेश्चन आला लक्षात सगळ्यांना? हो सर. नेक्स्ट क्वेश्चन करतो. नेक्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन आपण दिलाय लिमिट एक्सटेंड टू 0 e raised to x plus e raised to -x minus 2 sin x upon 4x cube. जसा हा सिंपल तुम्हाला काय करता येईल. ऑप्शन जर तुम्हाला याच्यामध्ये ए ऑप्शन आहे 0, बी ऑप्शन आहे 1, सी ऑप्शन आहे 1/6, तर डी ऑप्शन आहे -1/6. करता येईल तुम्हाला, काय अडचण नाही. डायरेक्टली म्हणून अप्लाय करा. एक्सटेंड टू 0 म्हणजे e raised to 0 1, e raised to -0 म्हणजे अगेन 1, 1 + 1 2, है ना. sin 0 म्हणजे e raised to 0 आहे ना, e raised to -0 म्हणजे 1 e raised to 0 1 झाला. ठीक आहे. 1 + 1 2 2 मायनस. क्वेश्चन मध्ये काहीतरी अडचण आहे. क्वेश्चन मध्ये काहीतरी अडचण आहे. e raised to x plus e raised to -x plus 2 cos x plus 16 upon काहीतरी नोट झाला क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन आम्ही तयार करतो. ठीक आहे, बघा क्वेश्चन असा असेल बहुतेक 0 1 1/6 आहे ना, ते झाला e raised to x e raised to -x
प्लस म्हणजे हा 3 म्हणजे 0 हा 0 0 प्लस 0 म्हणजे 1 1 प्लस 1 2 तर हे घेऊ पण 2 cos x आणि काय घेतलं तरी चालेल तुम्हाला -4 चला अपॉन इथे तुम्हाला जर हे घेतलं आपण x³ घेतलं तर आन्सर x⁴ ठीक आहे आता करून बघू आता एक्सटेंड टू 0 अप्लाई केलं तर e⁻0 किती 1 e⁻0 अगेन 1 cos 0 is 1 and is equal to 2 and is nothing but -4 is there. So ये एक और दो दो और दो चार चार में से 4 गया आंसर कितना आया 0 और 0 का पावर फॉर्म मतलब कितना 0/0 सो इट इज आंसर 0/0 आला तर मग आता काय करते याला डिफरन्शिएट करते आपल्याला n डॅश हॉस्पिटल सांगा n डॅश हॉस्पिटल रूल सर e raised to x to e raised to x e raised to -x करो e raised to -x into -1 पावर मध्ये -x आहे -1 त्याचे रेट 2 cos x दोन कांस्टेंट है कांस्टेंट टू -sin x इधर -2 sin x और ये पूरे कांस्टेंट टू 0 divided by 4x का पावर 3 is there. So finally we got the answer. Again apply the limit extend to 0 e raised to 0 1 e raised to 0 1 ये 1 minus 1 है ना ये बघा e raised to 0 किती 1 e raised to -0 म्हणजे 1च हा हे -1 1 मधून 1 गेला 0 आणि sin 0 म्हणजे किती 0 ये पूरा 0 हो गया डिवाइडेड बाय 4 into 0 मतलब कितना 0 प्रणाली की लिमिट कैसे गई डायरेक्ट e raised to 0 म्हणजे 1 प्लस e चा पावर -0 म्हणजे त्याला खाली जरी आणलं तर 1 upon e raised to 0 1च भेटणार पण हा मायनस असल्यामुळे हा प्लस मायनस काय झाला मायनस हा मायनस नंतर sin 0 म्हणजे किती 0 तर 2 into 0 अगेन इट इज 0 ओनली 1 1 पुन्हा किती आला 0 apply n dash orbital rule so it's not equal to limit extend to 0 e raised to x to e raised to x now it becomes plus e का पावर minus x again e का पावर minus x minus 1 तो ये minus minus क्या होगा plus 1 ठीक है then minus 2 and it is sin x to कितना cos x is there divided by 4 कितना 12x square है इथे आलं 12x square मग आता काय राहिलं पुन्हा अप्लाय केले लिमिट एक्सटेंड टू 0 होते e raised to 0 किती 1 e raised to -0 1 एक आणि किती झाले 2 cos 0 किती 1 मतलब -2 2 में से 2 गया 0 अगेन 0 ये जब तक ये x स्क्वायर और एक बार करना पड़ेगा ये कितना होगा 24x आणि पुन्हा 24 म्हणजे जोपर्यंत हे डिनोमिनेटर x आहे तोपर्यंत तो घात आहे जैसे यहाँ पे x का पावर 4 था x का पावर 3 हुआ आगे x का पावर 2 हुआ आगे x का पावर कितना होगा 1 जब तक x जाता नहीं जब तक उसका आंसर आता नहीं तो ये अगेन इनटू 0/0 now apply the limit again the limit extend to 0 e raised to x to e raised to x again e raised to -x to -1 then -2 cos square to minus minus become +2 sin x divided by ये कितना होगा 12 दूनी 24x अभी भी एक x अजून एक x है अजून म्हणजे इसका मतलब अभी भी ये डेंजर में देखो e raised to 0 1 e raised to -0 1 ये -1 1 -1 0 sin 0 0 मतलब ये एक में से क्या एक वैल्यू कितना है 0 और सॉल्यूशन टू 0 0 जब तक इसकी डिवीजन में x है तब तक वो घातक है अब लास्ट हो गया उसका और उसका क्या करें खत्म तो देन लिमिट एक्सटेंड टू 0 बोलो चलेगा तो e raised to x e raised to x e raised to -x to -1 तो ये माइनस माइनस क्या हो गया प्लस e raised to -x आ जाएगा +2 sin x to cos x अपॉन 24x का रेट कितनी ओनली 24 इज देयर आप देखो आप क्लास हो गए x चले गया मतलब अब आंसर आने के चांसेस है एक्सटेंड टू 0 अप्लाई करेंगे तो e raised to 0 e raised to 0 मतलब कितना e raised to 0 e raised to -0 2 into cos 0 upon 24 आंसर विल become 1 plus e का पावर -0 मतलब 1 upon e raised to 0 तो ये होगा 1 ही जाएगा आंसर cos 0 1 2 upon 24 आंसर विल become 3 और 4 4 5 का मुझे 1/6 ओके ऑप्शन नंबर सी इज देयर कळालं का रे बाबा इट्स टेलिंग आय फॉर
हो नाही काहीतरी सांगा, फक्त बसू नका वर्गात. येस हो सर. हो सर. सर बोला. तिथं -1 चं 1 कसं झालं कोणता रे बेटा? ठीक आहे. तिसऱ्या स्टेप मध्ये? ठीक आहे. हा ती. हा डायरेक्ट येतं. आता डिफरन्शिएशन तुम्हाला चांगलं येतं म्हणून मी थोडा डायरेक्ट वापरलं, तरी बघू इथे. बघा ईचा पॉवर -x आणि -1 आहे. ठीक आहे. आता हा -1 होता ना, थोडा डायरेक्ट वापरला. जर तुला व्यवस्थित करायचे असेल तर काय कर, पहिले हे बघ, e raised to -x आणि -1 ला पहिले काय कर, याला व्यवस्थित कर. म्हणजे कसं याला व्यवस्थित म्हणजे कसं, हे बघ, लिमिट एक्सटेंड टू 0, e raised to x हा पहिले मायनस प्लस काय झाला मायनस, मग ईचा पॉवर -x आणि हे -2 sin x असं करता येईल तुला व्यवस्थित, आणि 4x क्यूब. मग आता याला जर ज्यावेळेस मी डिफरन्शिएट घेणार तर मला काय भेटणार, याचं पुढे बघा तुला कळेल ते प्रत्येक ठिकाणी मेसेज केलं. आता बघ, तर मी तुला डायरेक्ट केलं तर कारण तुम्हाला कळेल असं. आता e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x मायनस ईचा पॉवर -x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा किती आला, हा मायनस नंतर हा मायनस मायनस पुन्हा किती झाला, प्लस झाला होता. आला लक्षात? -2 cos x अपॉन किती 4 ते किती 12x. तर हा जे होता ना, हा मायनस मायनस ऍक्च्युअल तो प्लस झाला होता. तर मी काय केलं याच्यामध्ये डायरेक्ट असा नाही घेता, याला प्लसच ठेवला होता मी. हे बघ याला प्लस ठेवला तरी आता याच्या रेट मी डायरेक्ट कसा घेतला, हे बघ, लिमिट एक्सटेंड टू 0 e raised to x ईचा पॉवर -x आणि हे -1 ऍडजस्ट ठेवून पुन्हा हे जे ईचा पॉवर -x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा किती येतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन ऍडजस्ट आणि -x म्हणजे किती, हा -1 हा मायनस मायनस काय झाला होता, प्लस झाला होता. आला का लक्षात? हा सर, कळालं. बरं ओके. बरं तुम्हाला इंटिग्रेशन बद्दल काय माहिती आहे का लोक? इंटिग्रेशनचं काय आहे, फिजिक्स मध्ये कुठे झालं का? मॅथमध्ये तर मीच नाही घेतलं, मला माहिती डिफरन्शिएशन नाही झालं सर. एवढाही खास इंटिग्रेशन नाही, सिम्पलच आहे. तर इंटिग्रेशन बेसवर थोडे क्वेश्चन आहे, 2 क्वेश्चन आहे लिमिट मध्ये. तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये किती तिथे इंटिग्रेशन लागणार. तर पहिले आपण काय करू, बघा इंटिग्रेशन क्वेश्चन सॉल्व्ह करू. बघा आता लिमिट y टेंड्स टू 0, लिमिट y टेंड्स टू 0 x plus 1 into sec of x plus 1 minus x into sec x divided by y is equal to, options are, first option sec x x tan x plus 1, दूसरा है x sec x plus tan x, दूसरा है x tan x plus sec x, चौथा है sec x कॉमन x tan x minus 1. आता जो महत्त्वाचं काय लक्षात घ्या, हा क्वेश्चन घेण्याचं रिझन मागे असा आहे की इथे लिमिट y टेंड्स टू 0 आहे आणि पूर्ण फंक्शन y मध्ये आणि डिवाइडला सुद्धा y आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लिमिट y टेंड्स टू 0 दिल्यामुळे हा क्वेश्चन मध्ये महत्त्वाचा आहे की अगेन आपण नेहमी काय करतो, आपण ज्यावेळेस एनडॅश हॉस्पिटल अप्लाय करतो तर डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x करतो. पर या क्वेश्चन में ये क्वेश्चन में लेने का रीजन ये है, यहाँ पे लिमिट y टेंड्स टू 0 है, डिवीजन में भी y है. तो जब हम इसका एलएच हॉस्पिटल रूल यूज करेंगे तो वी हैव टू डिफरेंशिएट द गिवन फंक्शन विद रिस्पेक्ट टू y. ये इसका इंपॉर्टेंस है. तो इसका डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू y कैसे करेंगे, देखो अपन क्योंकि लिमिट y टेंड्स टू 0 है तो पूरा क्वेश्चन y में है, इसको वजह से हम इसको क्या करेंगे, डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू y. नेहमी क्या करते हैं अपन, डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू x, बट हियर वी हैव डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू y है. तो देखो हम सबसे पहले देयर इज जस्ट ओके. देखो लिमिट अप्लाई करो, y टेंड्स टू 0 अप्लाई करा आपने तो कितना मिला, x plus 0x, ये होगा x, sec of x plus 0 sec x minus x sec x. तो x sec x में से x sec गया कितना आ गया 0 और 0 by 0. तो आंसर is 0 by 0. Now we will differentiate but with respect to y, but with respect to y is there. तो इसको y से डिफरेंशिएट करेंगे अपन तो आएंगे तुमको डेरिवेटिव लेना with respect to y से डेरिवेटिव ये भी तुमसा
येईल का सांगायचं सांगा. विथ रिस्पेक्ट टू वाय तुमचं डेरिव्हेटिव्ह येणार. हो ठीक आहे. एकानेच फक्त हो म्हणलं ते पण 2 दिवस आहे बघ. लिमिट y टेंड्स टू 0. अभी इसमें फंक्शन है y, तो मगर इसमें दो फंक्शन है, x प्लस वाई मतलब पहला फंक्शन और सेक ऑफ x प्लस वाई मतलब दूसरा फंक्शन. इसमें u इंटू वी का रूल यूज होगा. इसका रूल यूज होगा u इंटू वी. दो फंक्शन है ना, दो फंक्शन मल्टीप्लिकेशन में तो u इंटू वी का रूल बोलो. फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड d बाय dy, डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन एज इट इज sec of x plus y as it is आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह d by dy of x plus y चा डेरिव्हेटिव्ह डिवाइडेड बाय y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे ऍक्च्युअल असं येते d by dy of y. हे किती भेटणार 1. त्याचे काय अर्थ नाही. आता तुम्ही म्हणजे सर हे टर्म राहिला तर मायनस एक्स आहे डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे हा काय झाला x sec x म्हणजे अँगलला sec x आहे म्हणजे x आहे आणि ते पण x आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह किती असेल तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू y असेल तर डेरिव्हेटिव्ह नथिंग बट इट इज 0. ओके हे काय असेल इट ट्रीटेड एज अ कॉन्स्टंट d बाय dy साइडला दाखवतो d बाय dy ऑफ x sec x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y अँगलला x आणि ते x तर काय करायचं तुम्हाला x sec x ला बाहेर कॉन्स्टंट असल्यामुळे d बाय dy ऑफ इथे काय राहिला मग 1. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असल्यामुळे सगळ्यांना मल्टिप्लाय केलं तर हा पूर्ण टर्म काय झाली दॅट इज इक्वल टू 0 इथे. हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण आपण नेहमी डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x करतो पण जर क्वेश्चन y मध्ये असेल तर डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू y करावं लागेल तुम्हाला. आणि y चे डिफरन्शिएशन कसं असतं बघा याच्यामध्ये y असल्यामुळे हा पहिला फंक्शन याच्यामध्ये y असल्यामुळे हा दुसरा फंक्शन. तर हा पहिला फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन एज इट इज आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा पूर्ण राष्ट्रीय कार्यक्रम संपला विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू y होने के कारण ये x sec x कांस्टेंट हो गया. x sec x कांस्टेंट डेरिवेटिव के बाहर डेरिवेटिव में रहेगा ओनली 1 और 1 का डेरिवेटिव x y z कौन से में तो 0 आएगा तो 0 into that one that is equal to complete 0. तो इसका डेरिवेटिव कितना आ गया 0. तो बचा इतना जो इसका डेरिवेटिव ये तुम्हारा हो गया लिमिट y tends to 0 x plus y डेरिवेटिव ऑफ sec of x plus y से डेरिवेटिव सांगते थे हो इसे को बोलेंगे sec of x plus y का डेरिवेटिव. यस एनीबॉडी फ्रॉम गर्ल sec साइड of x plus y tan of x plus y ऐसे लिखा है उसे सर सांग कर क्या बोला sec of x plus y into tan of x plus y into derivative of x plus y वेरी गुड. तो sec of x with respect to y. हे बघा ना sec x डेरिवेटिव काय sec x into tan x हे पुन्हा अँगलचं डेरिवेटिव. तर sec of x plus y चं डेरिवेटिव तेच भेटणार काय भेटणार sec of x plus y tan of x plus y आणि पुन्हा अँगलचं डेरिवेटिव म्हणजे काय x plus y चा डेरिवेटिव. आला लक्षात sec of x plus y चं डेरिवेटिव sec of x plus y into tan of x plus y आणि पुन्हा अँगलचा डेरिवेटिव x plus y चा प्लस आता काय राहिलं याच्यामध्ये sec of x plus y as it is sec of x plus y as it is आणि याच्यामध्ये डेरिवेटिव ऑफ y म्हणजे विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे x चा डेरिवेटिव किती झाला 0 आणि y चा डेरिवेटिव किती 1 म्हणजे ब्रॅकेट मध्ये झाला विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे x चा डेरिवेटिव 0 आणि dy by dy हे किती आला 1 और इसका डेरिवेटिव कितना आ गया dy by dy 1. इसको छोड़ दो. अब अप्लाई करो लिमिट लिमिट अप्लाई करने से पहले इसके भी तुम डेरिवेटिव बोलेंगे dy by dy ये भी कितना आएगा 0 plus 1 डायरेक्ट करूंगा जरा है ना डायरेक्ट करेंगे ये कितना मिला तुमको y टेंड्स टू 0 मतलब ये मिला x sec of x plus 0 मतलब कितना हो गया sec x into tan of x plus 0 मतलब कितना हो गया tan x. ठीक है और यहाँ पे कितना आएगा इसका 0 और ये कितना हो गया 1 तो छोड़ दो 1 हो गया प्लस कितना बचा sec of x plus 0 मतलब खाली कितना बचा sec x इससे. तो इसमें से sec x कॉमन निकालो. if you taken sec x कॉमन हियर इसमें से अगर मैंने sec x कॉमन निकाला तो क्या बचेगा देखो यहाँ बचेगा x tan x
x tan x और प्लस 1 x पहले ऑप्शन है sec x कॉमन x tan x plus 1 is there. So option number A is there. So it is the important question. इसमें important ये है कि अगर से कोई फंक्शन पूरा लिमिट y में है, पूरा फंक्शन y में है, तो we have to differentiate the given function with respect to y is there. उसलिए अगर से कोई फंक्शन अगर से x में है, तो ये क्या कहलाएंगे? It's treated as a it terms to be a constant. अब constant वैल्यू कितना होगा? 0. एक पूरे टर्म का डेरिवेटिव 0. इसमें u into v का रूल, फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन डेरिवेटिव, फर्स्ट का डेरिवेटिव dy ऑफ y, इसका डेरिवेटिव 1 हो गया. उसमें sec of x plus y का डेरिवेटिव sec x into tan x और एंगल का डेरिवेटिव, इसके sec of x plus y tan of x plus y और एंगल का डेरिवेटिव. अगेन ये इज sec of x plus y डेरिवेटिव ऑफ y विद रिस्पेक्ट टू x, ये विद रिस्पेक्ट टू y होने की वजह से x का डेरिवेटिव कितना हो गया? 0 और y का डेरिवेटिव विद रिस्पेक्ट टू y 1. सेम वही यहाँ पे भी with respect to y असल्यामुळे मोड़े x का डेरिवेटिव 0 आणि 1 से y चा डेरिवेटिव किती with respect to y 1. 0 plus 1 हा किती झाला? 1. त्यामुळे आपण कन्सिडर केला नाही. So very simple. These are the examples. I hope you got that one. लक्षात आलं सगळ्यांचं? समझ में आया सबके? समझा क्या? Yes, tell me now. कळालं का रे बाबा? Yes. बोला हो नाही काहीतरी सांगा. हो सर. का बाकीच्याने काय शपथ घेतली आहे? काही सांगायचं नाही म्हणून? शपथ घेतली का बाकीच्याने सांगायचं नाही म्हणून काहीच? I got it. आलं लक्षात सगळ्यांचं कसं करायचं? काय विचारायचं कोणाला? Yes, anybody have any problem with that one? असेल तर सांगा, नसेल तर मग पुढे जातो. कोणाला काय विचारायचं का? नाही सर. आहे सर. ओके ओके, ठीक आहे, पुढे जाऊ. आणि हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घरी प्रश्न सॉल्व्ह करतात आणि सॉल्व्ह करता वेळेस जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुमची जे प्रॉब्लेम तुम्ही व्हॉट्सअपवर सेपरेटली सुद्धा पाठवू शकता. ग्रुपवर नाही पाठवते चालेल, सेपरेट सुद्धा पाठवू शकता तर अडचण असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन. The value of limit extend to 0. Limit extend to 0. हा क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी. इंटिग्रेशन 0 to x square the value of limit extend to 0 integration 0 to x square sec square t dt upon x sin x is first option A 3, then 2, then 1, then 0. तर हा क्वेश्चन आहे, पण हा क्वेश्चन करण्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये इंटिग्रेशनचा बरेचसा माहिती पाहिजे. इंटिग्रेशन जर तुम्हाला माहित असेल तर आपल्याला याला सॉल्व्ह करता येईल. बघा जास्त काय गरज नाही, तुम्हाला बेसिक गरज आहे. एवढं सांगतो की डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन एकमेकाला काय अपोजिट आहे. डिफरन्शिएशन इंटिग्रेशन एकमेकाला काय अपोजिट आहे. जसे की फॉर एक्झाम्पल मी म्हणलं तुम्हाला ddx ऑफ tan x का डेरिवेटिव कितना रहता? sec स्क्वायर x. हाँ, इंटीग्रेशन में उल्टा होता है. इंटीग्रेशन ऑफ sec स्क्वायर x dx जर म्हणलं तर याचा डेरिवेटिव काय भेटणार तुम्हाला? इंटीग्रेशन काय भेटणार? tan x इज देयर. उल्टा tan का डेरिवेटिव sec स्क्वायर x, तो sec स्क्वायर का इंटीग्रेशन tan x इज देयर. इस तरीके से आप देखो यहाँ पे हाउ टू सॉल्व दैट वन. ये इज इक्वल टू इसको वैसे अपन सॉल्व करें तो ये इक्वल टू फिर यहाँ सॉल्व करेंगे अपन इसको. लिमिट एक्सटेंड्स टू 0 से लेके x स्क्वायर sec स्क्वायर t dt अपॉन x sin x इज इक्वल टू. तो कैसे करेंगे इसको? देखो अभी ये लिमिट एज इट इज एक्सटेंड टू 0. अभी हम क्या बताने की कोशिश करेंगे यहाँ पे कि ये जो है sec स्क्वायर t dt का इंटीग्रेशन, जैसे कि
sec स्क्वायर x dx का इंटीग्रेशन tan x, तो अब यहाँ पे विथ रिस्पेक्ट टू t है, तो sec स्क्वायर t, ये देखो 1 मिनट मला समजून सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये आता tan x रेट माहिती आहे, तर मी तुम्हाला म्हणलं होतं तर एक पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये d by dt of tan t, तर tan t चे रेट तुम्ही सांगणार की सर sec स्क्वायर t रिप्लेस t by x, एंगल काहीतरी असेल तर काय असं नाही, t x अल्फा बीटा बटरफ्लाई, तो ये होगा sec स्क्वायर t, तो इसके तरीके से tan t का डेरिवेटिव sec स्क्वायर t, तो अपन क्या बोलेंगे, इस तरीके से अपन बोलेंगे कि sec स्क्वायर t dt का इंटीग्रेशन कितना आएगा tan t से। अगर से tan t का डेरिवेटिव sec स्क्वायर t है तो sec स्क्वायर t का इंटीग्रेशन कितना आएगा tan t। इसी तरीके से यहाँ देखो sec स्क्वायर t dt है, तो सबसे पहले इसका इंटीग्रेशन कितना आ गया tan t से, और लिमिट क्या है इसको 0 से x स्क्वायर, मतलब इंटीग्रेशन खत्म हो गया, तो इंटीग्रेशन खत्म हो गया तो सिंबल ऐसा आएगा, ये होगा 0 से x स्क्वायर तक लिमिट है ना, इंटीग्रेशन ले ली ना अपन ने, sec स्क्वायर t dt का इंटीग्रेशन tan t, और उसके लिए लिमिट कितनी है 0 से x स्क्वायर डिवाइडेड बाय x sin x एज इट इज, डिवाइड बाय क्या x sin x एज इट इज। नाउ अब तुमको ये भी मालूम होगा, फिजिक्स में तुम्हारा हुआ होगा कि जब कोई फंक्शन ऐसा है और उसको ऐसे 0 से x स्क्वायर से लिमिट को दी वाली है, तो लिमिट कैसे अप्लाई करते हैं अपन, क्या करते हैं, ये है अपर लिमिट और ये है लोअर लिमिट, तो जो इसमें वेरिएबल है, इसमें वेरिएबल क्या है t, तो t के प्लेस से पहले अपर लिमिट जाती है, मतलब कैसा tan ऑफ x स्क्वायर माइनस फार्मूला इसका अपर लिमिट माइनस लोअर लिमिट, तो tan ऑफ x स्क्वायर माइनस लोअर लिमिट कितनी है 0, tan ऑफ 0 डिवाइड बाय x sin x, तो लिमिट का फार्मूला मतलब इंटीग्रेशन में ये है डेफिनेट इंटीग्रेशन का प्रकार। जब भी फंक्शन ऐसा रहेगा लिमिट रहेगी तो कैसा होगा, वेरिएबल t के जगह पे पहले अपर लिमिट जाएगी फिर बाद में लोअर लिमिट जाएगी, मतलब कैसा होगा देखो, यू कैन राइट हियर इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0, अपर लिमिट मतलब पहले जाएगा tan ऑफ x स्क्वायर माइनस लोअर लिमिट मतलब कितना tan 0, ये होगा अपर लिमिट माइनस लोअर लिमिट डिवाइडेड बाय x इनटू sin x। ओके, सबको मालूम है tan 0 की वैल्यू कितनी थी 0, तो अब आखिरी में आपके पास आ गया लिमिट x टेंड्स टू 0 tan ऑफ x स्क्वायर डिवाइडेड बाय x इनटू sin x स्क्वायर, यहां तक अपने पास आ गया। ओके, tan ऑफ एंगल में x स्क्वायर, tan ऑफ x स्क्वायर डिवाइडेड बाय x इनटू sin x स्क्वायर। अब इसके आगे तो कोई भी इसको सॉल्व कर सकता, वेरी सिंपल वे, आराम से कर सकते हैं। इसका तो पहले हिल्डर्स हॉस्पिटल से भी करेंगे तो चलेगा, तो डायरेक्ट लिमिट अप्लाई करेंगे x टेंड टू 0, तो tan 0 0 और 0 इनटू sin 0, ये भी कितना आएगा तुम्हारा 0 स्क्वायर, तो 0 बाय 0 इसको तुम इसको हिल्डर्स हॉस्पिटल से सॉल्व करेंगे, या फिर एक सिंपल वे बताता हूं, डायरेक्ट मेथड कैसे आएगा देखो, tan ऑफ x स्क्वायर है और यहाँ पे x sin x है, तो यहाँ पे x इनटू sin x मतलब दो फंक्शन है और इसके एंगल में x स्क्वायर है, तुमको रिजल्ट मालूम है, लिमिट x टेंड्स टू 0 sin x by x इज इक्वल टू 1 और लिमिट x टेंड्स टू 0 tan x by x इज इक्वल टू 1, तो तुम क्या करना है, यहाँ पे डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय x स्क्वायर जर केलं तर काय भेटणार बघा, लिमिट विचारू बघा, तो इस बार कितना होगा इज इक्वल टू लिमिट x टेंड टू 0 tan of x square divided by x square divided by x sin x upon x square, divide numerator and denominator by x square is there। ऐसा करने से क्या होगा, tan के एंगल में x स्क्वायर, इसकी डिवाइड बाय x स्क्वायर, लिमिट अप्लाई करेंगे तो वैल्यू कितनी होगी, इसमें से एक x और एक x कैंसिल, लिमिट अप्लाई करो दोनों, तो ये तुमको मिलेगा लिमिट x टेंड्स टू 0 tan of x square divided by x square limit x tends to 0 sin x by x that is equal to 1, तो ये वैल्यू होगी 1, ये होगी 1 by 1 that is equal to 1 विदाउट एल डैश हॉस्पिटल अगर से करने का है तो ऐसा कर सकते हैं, नहीं तो सीधे सीधे एल डैश हॉस्पिटल यूज करो, tan of x square का डेरिवेटिव sec of x square अगेन sec स्क्वायर ऑफ x स्क्वायर और फिर x स्क्वायर का डेरिवेटिव कितना 2x इज है, फिर इसमें u into v करो, दो बार करना पड़ेगा, तो x को हमको घातक है, x जब तक जाएगा नहीं जब तक तुम्हारा आंसर आएगा नहीं, ठीक है। सो इट इज द मेथड ऑफ डूइंग सच टाइप ऑफ क्वेश्चन, इट इज अगेन इंपॉर्टेंट क्वेश्चन, जितने इंपॉर्टेंट क्वेश्चन है वही अपन इसमें ले रहे हैं,
बाकी जो तुम्हारे सिंपल इजीली सॉल्व कर सकते हो तो इजीली सॉल्व होंगे, जो तुमको नहीं आते वही टाइप के क्वेश्चन अपन बोर्ड पे करें। ठीक है, यहाँ पे तो ऐसा है, इंटीग्रेशन आया तो घबराने का नहीं। सबसे पहले क्या हो गया, सेक स्क्वायर टी का इंटीग्रेशन tan t, इसकी लिमिट 0 से x स्क्वायर, ये 0 से x स्क्वायर, और ये फंक्शन है इंटीग्रेशन का रूल रहता, ये जो लिमिट रहती है ये कैसे अप्लाई होती, वेरिएबल की जगह पे, तो ये अपर लिमिट है और ये लोअर लिमिट है, तो कैसे अप्लाई होती पहले शुरू, tan ऑफ x स्क्वायर अपर लिमिट माइनस tan ऑफ 0 लोअर लिमिट डिवाइड बाय x sin x एज इट इज। ओके, tan 0 की वैल्यू क्या होगी 0, तो बचा क्या खाली tan ऑफ x स्क्वायर अपॉन x इनटू sin x इज है। इसको तो तुम इंडेक्स हॉस्पिटल से कर सकते हैं, तो आंसर 0/0 के फॉर्म में, या फिर डायरेक्ट तुम्हारा जो तुमको अगर रिजल्ट मालूम है तो रिजल्ट तुमको मालूम है, इससे क्या करो, डिवाइड न्यूमरेटर बाय x स्क्वायर डिनोमिनेटर बाय x स्क्वायर, ऐसे करने से दोनों का एंगल सेम, लिमिट x टेंड टू 0 है, जिसकी वैल्यू 1 हो गई, दोनों का एंगल सेम, लिमिट x टेंड टू 0 है, तो 1 by 1 दैट इज इक्वल टू 0। आई होप यू गॉट दैट वन, आया होगा ऐसी उम्मीद है। अच्छा लगा, कल का विचार है त्याच्यामध्ये टेल मी नाउ, इससे भी कुछ पूछने का है क्या? यस।